नवी मुंबई में 40 वर्षों से प्रलंबित भूमिपुत्रों के प्रश्नों को सुलझाने में बेलापुर की विधायक मंदा म्हात्रे को बड़ी सफलता हासिल हुई है। हालिया में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ हुई महत्वपूर्ण बैठक में नवी मुंबई के प्रकल्पग्रस्तों द्वारा बांधे गए गर्जेपोटी घरों को नियमित करने पर मुख्यमंत्री ने बड़ा फैसला लिया है। ज्ञात रहे कि लंबे समय से शासन दरबार में मंदा म्हात्रे इस मुद्दे को लेकर पाठ पुरावा कर रही थी, मगर तकनीकी खामियों के चलते यह फैसला खटाई में पड़ा रहा। आखिर इन तकनीकियों को दूर करते हुए अब सरकार ने प्रकल्पग्रस्तों के हित में बड़ा फैसला लिया है, जहां अब गणेशोत्सव के पश्चात अध्यादेश जारी कर प्रकल्पग्रस्तों के चेहरे पर मुस्कान लाने का काम किया जाएगा। और इसी की अधिक जानकारी विधायक मंदा म्हात्रे ने पत्रकार परिषद में दी। सगळ्यांना नमस्कार। कमी अवधीमध्ये पण आपण दरवर्षी गणपती बाप्पा आज विसर्जन असताना सुद्धा खूप काम असताना आपण सगळेजण आलो। आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गेले 20 वर्ष जे प्रलंबित होते ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला असताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्या 2-3 आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं की गरजेपोटी बांधलेली भूमिपुत्रांची घरं ती कायमस्वरूपी करताना काही त्रुटी होत्या। त्या त्रुटी मी मागेच सरकारला दाखवलं होतं 2-3 मीटिंग मध्ये की जे 500 मीटर वगैरे जे तुम्ही आम्हाला देणार आहेत ते ताबडतोब देण्यात यावं, GR काढण्यात यावं। पण आता त्या कामाला चांगली चालना मिळालेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की जर काही त्रुटी राहिल्या तर परत आपण करू, पण निर्णय घेऊ म्हणून। असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण एकंदरीत सगळ्या मीटिंग वरून त्यांची जी धारणा आहे की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय देण्याचा प्रयत्न ते सुद्धा आता करत आहेत। आणि लवकरच मला वाटतं गणपती किंवा गणपतीनंतर GR निघून प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत भूमिपुत्रांची ती कायमस्वरूपी केली जातील। जी 20 वर्षाचा लढा आहे। आपल्याला माहिती आहे तुकाराम मुंडेंच्या काळामध्ये आपल्या तुर्भे गावाला 30 ते 35 जवळजवळ नोटीसी आलेल्या आणि सगळीकडे 3 महिने ते घर तोडत होते प्रत्येकाचं, मग ते कॉलनीतील असो किंवा गावातलं असो शहरातलं असो। त्यावेळी आपण त्याला रोखण्याचं काम केलं। सत्तेत असताना सुद्धा मी सत्तेच्या विरोधात जाऊन तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा त्यासाठी लढाई लढली होती आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे। त्याचा मला जास्त आनंद आहे आणि गर्व पण आहे की माझ्या भूमिपुत्रांसाठी मी काही करू शकली। आपल्याला माहिती असेल की कुक्षेत गाव हे अनधिकृत गाव होतं। नुसतं त्या गावाला एक पत्र दिलं होतं पण घराना, पण ते गावाचं पुनर्वसन आपण प्रकल्पग्रस्तांचं केलं आणि आज ते घरं सगळ्यांच्या नावे आहेत। म्हणजे आपण म्हणतो की प्रकल्पग्रस्तांसाठी काय केलं, आता थोड्याच दिवसामध्ये प्रकल्पग्रस्त मुलांचा प्रश्न सुटणार आहे, निकालात येणार, ते सुद्धा काम माझं परिपूर्ण झालेलं आहे। असे ग्रामीण भागासाठी मी नेहमीच आग्रही राहिलेले आणि त्यांच्या घरांसाठी तर होतीच, पण त्यांची मुलांना जिप्पी मिळायची सिडकोतून ती अचानक बंद केली, त्यावेळी सुद्धा आम्ही खूप सिडकोत जाऊन मांडलेलं। म्हणजे ज्या ज्यावेळी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रश्न येईल त्यावेळी मी ठामपणे उभी राहिलेले आहे। मुंडेचं उदाहरण तर तुम्हाला जाहीरच आहे की सरकारमध्ये होती, सत्ता आमची होती, मुख्यमंत्री आमचा होता, तरी जाऊन मुंडेला आम्ही इथून त्याच्या केलेल्या भूमिपुत्रांवर अन्यायावर आम्ही कारवाई केली होती। अशा पद्धतीने आता बऱ्याच वर्षाचा प्रश्न आहे आपला भूमिपुत्रांचा की घर कायमस्वरूपी झाले पाहिजे। मला माहिती आहे काही लोकांनी बैठकी पण आता घेतलेल्या आहेत, काही लोकांनी पत्रव्यवहार पण आता केलेले आहेत, पण माझा 2004 पासूनचा माझ्याकडे पत्रव्यवहार आहे। आणि हे मुख्यमंत्री नाही तर पहिल्याचे मुख्यमंत्री नगर विकास मंत्री जेव्हा सुनीलजी तटकरे होते, भास्कर जाधव होते, त्याच्यानंतर राजेश टोपे होते, या सगळ्यांचं त्या काळचे हे नगर विकासचे मंत्री होते, त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री होते, या सगळ्यांबरोबर 2004 पासून माझा पत्रव्यवहार होता। पण काही ना काही अडचणी येत होत्या, पण तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा प्रश्न त्यावेळी मार्गी लावला। 2015 मध्ये माझी लक्षवेधी लागली, त्या लक्षवेधीवर अनेक निर्णय घेतले गेले, पण काही त्रुटी निघाल्यामुळे तो पुन्हा GR काढण्यात आला नाही। मग निवडणुका वेगवेगळी कारणं ठरली गेली, पण आता माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार या सगळ्यांनी ठरवलंय की प्रकल्पग्रस्तांचा एवढ्या वर्षाचा राहिलेला प्रश्न हा सुटला पाहिजे। म्हणून मी
नवी मुंबईकरांच्या वतीने त्यांचे सर्वांचे मी आभारी आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.